सर्व भावी शिक्षकांना माझा नमस्कार. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026च्या विज्ञान विषयाच्या पेपर 1 व पेपर 2ला विचारण्यात येणारे अतिमहत्त्वाच्या प्रश्नाचा आज आपण सराव करूया. तरी तुम्ही आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व जास्तीत जास्त प्रश्नाचा सराव करा. यामध्ये आपण आज टॉपिक वाईज प्रश्न बघणार आहोत. पहिले फिजिक्सचे बघणार आहोत, भौतिकशास्त्राचे, त्यानंतर नाही का केमिस्ट्री, रसायनशास्त्र आणि त्यानंतर बायोलॉजी म्हणजेच काय जीवशास्त्र. याचा आपण नाही का टॉपिक वाईज प्रश्न बघणार आहोत. तर सर्वात पहिले आपण बघणार आहोत फिजिक्सचे प्रश्न. बघा, पहिला प्रश्न काय म्हणतो, बलाचे SI एकक आहे, म्हणजे बलाचे तुमचे SI एकक कोणते आहे विचारले. इथं दिलं आहे तुम्हाला ऑप्शन डाईन, जूल, न्यूटन आणि वॅट. तर लक्षात ठेवा, बलाचे SI युनिट काय राहते, न्यूटन. बलात आपण इंग्लिशमध्ये म्हणतो फोर्स. आता जर तुम्हाला जर बलाचे जर CGS युनिट जर विचारले असते, येथे SI विचारलेले आहे, सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल म्हणजे MKS म्हणतात बरं, कधी कधी MKS नाव देतात. ते MKS नाही का युनिट न्यूटन आहे. जर CGS विचारले तर बलाचे CGS युनिट राहत असते डाईन, हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर हा जे जूल आहे, हा जूल नाही का तुमचे एनर्जी म्हणजे ऊर्जेचं नाही का युनिट आहे. त्यानंतर हा वॅट जे आहे, वॅट, हे वॅट नाही का तुमचे नाही का शक्तीचं नाही का युनिट आहे, हे पण लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न बघू आपण. काय म्हणते, पाण्यामध्ये प्रकाशाचा अपवर्तनांक किती असतो, म्हणजे तुमच्या पाण्यामध्ये प्रकाशाचा अपवर्तनांक किती आहे. तर लक्षात घ्या, अपवर्तनांक तुम्हाला माहीत असेल जर नाही का का कोणताही प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या, म्हणजे हा समजा नाही का हवेचं माध्यम आहे आणि नाही का हे समजा पाणी आहे. आता हवेच्या माध्यमातून पाण्यात जेव्हा प्रकाश जातो तो याचा अँगल चेंज होतो, आणि अँगल चेंज होतो यालाच म्हणतात नाही का एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना जो अँगल चेंज होतो त्यालाच म्हणतात अपवर्तनांक, कोणाचा, प्रकाशाचा. तर इथं आपल्याला विचारल्या पाण्यामध्ये जर नाही का जर नाही का प्रकाश जात असेल त्याचा अपवर्तनांक किती राहतो. आता इथं तुम्हाला ऑप्शन दिलं आहे. पहिले दिलं आहे 1.003, सेकंड दिलं आहे 1.31, तिसरं दिलं आहे 1.36 आणि चौथं दिलं आहे 1.44. तर लक्षात ठेवा, पाण्यामध्ये नाही का प्रकाशाचा अपवर्तनांक हा 1.36 एवढा असतो. जर तुम्हाला जर हवेत जर विचारलं तर हा 1.0003 हा तुमच्या हवेत म्हणजे एअरमधला अपवर्तनांक आहे. त्यानंतर जर बर्फात जर विचारलं तर हा 1.31 हा नाही का तुमच्या आईस म्हणजे बर्फातला नाही का अपवर्तनांक आहे. आणि त्यानंतर जर अल्कोहोल जर विचारलं असतं तर हा 1.44 हा नाही का तुमचा अल्कोहोलमधला अपवर्तनांक आहे, हे पण लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न बघा, पृथ्वीवर गुरुत्व त्वरणाचे म्हणजे जी, आता गुरुत्व त्वरणालाच आपण नाही काय म्हणतो ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इंग्लिशमध्ये. तर नाही का सोप्या भाषेत जीचे मूल्य असते. आता पृथ्वीवर किती असते, आता जनरली आपण पृथ्वीवर नाही का 9.8 एवढं नाही का मूल्य धरतो, पण इथं नाही का तुम्हाला करेक्ट व्हॅल्यू द्या म्हणे. मग काय पहा, इथं दिलं आहे तुम्हाला ऑप्शन 9.83, त्यानंतर 9.70, त्यानंतर 8.70 आणि इथं दिलं आहे तुम्हाला 0.225. आता इथं तुम्हाला पृथ्वीवर विचारलं आहे, म्हणजे ही आपली जी पृथ्वी आहे पृथ्वीच्या वर इथे राहतं उत्तर ध्रुव. तर उत्तर ध्रुव नाही का गुरुत्व त्वरणाचे म्हणजे ॲक्सलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जीची व्हॅल्यू राहते 9.83. त्यानंतर नाही का समोर आता नाही का यानंतर दिलं आहे तुम्हाला हे 9.70 ही व्हॅल्यू कुठं राहते, हे राहते एअर बलून. पृथ्वीच्या वर जे आपण जे एअर बलून सोडतो इथे जर गेलो तर नाही का इथे नाही का एअर बलूनची व्हॅल्यू राहते 9.70. त्यानंतर नाही का तुम्ही जर अंतराळ यानामध्ये गेली म्हणजे आपण स्पेसमध्ये गेलो, ते स्पेसच्या खूप वर राहते, ते स्पेसमध्ये जर गेलो आपण इथे तर तिथे नाही का राहते त्याची व्हॅल्यू 0.70, हे पण लक्षात ठेवा स्पेसमध्ये राहते अंतराळ यानात. आणि त्यानंतर दळणवळण जे उपग्रह राहतात आपण वर सोडले राहतात हे सर्वात वर राहते. दळणवळण उपग्रहा पशी नाही का जीची व्हॅल्यू राहते 0.225. तर हिचं उत्तर तर सध्या हेच आहे पृथ्वीवर, पण हे 3 व्हॅल्यू पण लक्षात ठेवा कुठे कोणते राहतात. समोरचा प्रश्न बघा, याच्याशी रिलेटेड नाही का समोरचा प्रश्न पण आहे. काय म्हणते, पृथ्वीपासून दळणवळण उपग्रहाची उंची आहे. काय म्हणते, पृथ्वीपासून तुमचं दळणवळण उपग्रह रिकाम जागा उंचीवर आहे. इथं ऑप्शनमध्ये दिला 8.8
किमी म्हणजे किलोमीटर, इथं 400 किलोमीटर, इथं 35,700 किलोमीटर, इथं नाही का 36.6 किलोमीटर. मग आता बा पृथ्वीपासून दळणवळण उपग्रहाची उंची, तर लक्षात ही आपली पृथ्वी आहे. पृथ्वीपासून दळणवळण उपग्रह खूप वर आहे, त्याची उंची नाही का राहत असते हे 35,700 एवढी नाही का दळणवळण उपग्रहाची उंची असते. आता त्यानंतर नाही का हे 8.8 किलोमीटर हे काय आहे, मग हे पृथ्वीपासून जर असं वर गेलं तर 8.8 किलोमीटर हे पण लक्षात ठेवा. ही आहे आपल्या माउंट एव्हरेस्टची, जे आपल्या नाही का माउंट एव्हरेस्ट आहे पृथ्वीवर सर्वात नाही का उंच शिखर, त्याची नाही का उंची 8.8 किलोमीटर आहे. त्यानंतर नाही का तुम्ही जर बघितलं अंतराळ जे यान राहतं म्हणजे आपण त्या स्पेसमध्ये तिथे रिसर्च करता या, तर नाही का त्याची उंची नाही का आपल्या पृथ्वीपासून किती किलोमीटर आहे, ही 400 किलोमीटर आहे. त्यानंतर नाही का आपला जो एअर बलून, आता मी तुम्हाला सांगितलं एअर बलूनची नाही का आपल्या पृथ्वीपासून उंची किती राहते, 36.6 किलोमीटर एवढी उंची राहते. त्यामुळे हे सर्व गोष्टी लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न बघू आपण. पाचवा प्रश्न, खालीलपैकी सर्वात शक्तिशाली रिकामजागा बल आहे, यापैकी कोणते सर्वात शक्तिशाली बल आहे. इथं दिलं आहे गुरुत्वीय बल पहिलं ऑप्शन, दुसरं दिलं आहे विद्युत चुंबकीय बल, त्यानंतर केंद्रकीय, इथं बल नाव पाहिजे चुकून पद झालं, केंद्रकीय बल आहे आणि नाही का चुंबकीय बल. तर आता लक्षात सर्वात शक्तिशाली बल जर विचारलं तर लक्षात ठेवा केंद्रकीय बल आहे. आता केंद्रकीय बल म्हणजे काय राहते, कोणताही जो अणू राहतो, ॲटम राहतो, ॲटमच्या नाही का हे जे केंद्रक राहतं, या केंद्रकामध्ये नाही का प्रोटॉन आणि न्यूट्रॉनला बांधून ठेवण्याचं काम कोण करते, केंद्रकीय बल. आणि हे नाही का सर्वात शक्तिशाली बल असते. आता यामध्ये आणखी जर तुम्हाला जर विचारलं असेल की नाही का सर्वात कमी पल्ला, म्हणजे पल्ला म्हणजे डिस्टन्सहून नाही का ओढायचं, म्हणजे एक अट्रॅक्ट करायचं, तर कोणतं बल असेल तर सर्वात कमी पल्ला, केंद्रकीय बल हा सर्वात शक्तिशाली जरी असेल पण त्याचा सर्वात कमी पल्ला असतो. त्यानंतर पल्ला म्हणजे ओढणे, म्हणजे डिस्टन्स, तेवढ्या डिस्टन्सपर्यंत नाही का त्याची नाही का ते ओढू शकते. त्यानंतर जर सर्वात जास्त जर पल्ला कोणत्या याचा जर असेल असं नाही का जर तुम्हाला विचारला असेल तर त्याचं उत्तर ना गुरुत्वीय बल. गुरुत्वीय बलाचा ॲज कम्पेअर टू हे जे बाकी बलापेक्षा सर्वात जास्त पल्ला आहे अट्रॅक्ट करायचा. समोरचा प्रश्न बघू आपण. काय म्हणते, अग्निबाण उडान प्रसंगी न्यूटनचा रिकामजागा वापरला जातो. न्यूटनचा कोणता नियम वापरला जातो. इथं दिला आहे तुम्हाला न्यूटनचा पहिला नियम, दुसरा दिला आहे तुम्हाला नाही का इथं दिलेला आहे न्यूटनचा दुसरा नियम, त्यानंतर न्यूटनचा तिसरा नियम आणि गुरुत्वाकर्षणाचा नियम. तर लक्षात ठेवा अग्निबाण उडान प्रसंगी न्यूटनचा तिसरा नियम यूज करतात. मग नाही का हा जो नाही का न्यूटनचा तिसरा नियम का यूज करतात, कारण की न्यूटनचा तिसरा नियम सांगतेच काय म्हणते, क्रियाबल, जे क्रियाबल आणि प्रतिक्रिया बल यांचे परिणामे समान असतात. म्हणजे तुम्ही जेवढी क्रिया करसाल एखाद्या याच्यावर, जसं की फॉर एक्झाम्पल इथं तुम्हाला अग्निबाण जो प्रशिक्षित करतात असा या टाईपचं प्रशिक्षित करता, तर अग्निबाण याच्यावर नाही का या टाईपची अशी क्रिया लावते, म्हणून तो बघितला असं त्याच्यावर नाही का फोर्स अप्लाय होतो. मग त्याच्यामुळे काय होते, त्याच्या नाही का क्रियाबल झालं की प्रतिक्रियाबल होते, मग त्याचा टायमिंग राहतो, त्या टायमिंगनंतर याच्यावर प्रतिक्रियाबल होतो, म्हणून नाही का इथे न्यूटनचा तिसरा नियम यूज करतात. समोरचा नाही का आपण प्रश्न बघू. खालीलपैकी विद्युत दुर्वाहक आहे. विद्युत दुर्वाहक म्हणजे काय, ज्यामधून नाही का विद्युत नाही का पास होत नाही. सुवाहक म्हणजे जे पास होते. तर ऑप्शन दिला आहे लोखंड, तांबे, प्लॅस्टिक आणि ॲल्युमिनियम. तर लक्षात ठेवा प्लॅस्टिक हे नाही का विद्युत दुर्वाहक आहे. असंच नाही का प्लॅस्टिक सोबत आणखीन कोण विद्युत दुर्वाहक आहे, यस आपलं लाकूड, वूड म्हणतो आपण, ते पण नाही का विद्युत दुर्वाहक आहे. म्हणून तुम्ही जर बघितलं असेल आपल्या घरचे जे बटन गिटन राहतात ते नाही का प्लॅस्टिकचेच राहतात, कारण की प्लॅस्टिकला नाही का जनरली नाही का त्याच्यातून विद्युतधारा पास होत नाही, म्हणून त्यामुळे आपल्या शॉर्ट लागत नाही. समोरचा प्रश्न बघू आपण. आठवा प्रश्न काय म्हणतो, SI पद्धतीत रोध म्हणजे काय इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात रेजिस्टन्स. लक्षात ठेवा रोधला नाही का इंग्लिशमध्ये म्हणतात रेजिस्टन्स. तर काय म्हणते रोधाचे एकक आहे कोणता आहे इथे आपल्याला विचारलेलं आहे. तर रोधाचे SI पद्धतीतले एकक बघायचे आपल्याला. इथे दिले ऑप्शन कुलोम, व्होल्ट, ॲम्पियर आणि ओहम. तर लक्षात ठेवा रोधाचे SI पद्धतीतले एकक कोणते आहे, ओहम हे नाही काही रोधाची SI पद्धतीत आहे. त्यासोबतच हे आणखीन लक्षात ठेवा कुलोम हे नाही का तुमचे विद्युत प्रभाराचे म्हणजे इलेक्ट्रिक चार्जचं युनिट आहे,
त्यानंतर तुमचा जो होल्ट आहे, हा जो नाही का होल्ट आहे तुमचे विभवांतराचे, म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणतात पोटेन्शियल डिफरन्स, मराठी म्हणतात विभवांतराचे एकक आहे. आणि नाही का हे तुम्हाला ॲम्पियर तर तुम्हाला माहीत आहे कशाचं आहे, विद्युतधारेचे एकक आहे. समोरचा प्रश्न बघू आपण. समोरचा प्रश्न काय म्हणतो, रिकाम जागा जोडणी विद्युत परिपथाचे रोधला तर आपण काय म्हणतो रजिस्टर वाढवण्याकरिता वापरतात. कोणती जोडणी विद्युत परिपथाचा रोध वाढवण्यासाठी करता येते? त्याला एकसर जोडणी, समांतर जोडणी, एकसर समांतर, दोन्ही यापैकी नाही. तर लक्षात ठेवा, इथे जे राहतील एकसर म्हणजे काय, रजिस्टर इन सिरीज, आणि समांतर म्हणजे काय राहतात, पॅरलर. तर इथे नाही काय याचं उत्तर आहे ना, इथे एकसर जोडणी, ही जी आपली एकसर जोडणी आहे रजिस्टर इन सिरीज, ही काय करते, परिपथाचा रोध वाढवण्याकरिता वापरतात. आता समजा जर तुम्हाला नाही का त्याच्या विरुद्ध प्रश्न विचारलेला आहे की बा परिपथाचा रोध नाही का वाढवण्यासाठी कमी करण्यासाठी कोणती जोडणी जर विचारलं तर ती राहणार समांतर जोडणी, हा परिपथाचा रोध कमी करण्यासाठी वापरतात. समोरचा प्रश्न बघू आपण. 10वा प्रश्न काय म्हणतो, भारतात प्रत्यावर्ती धारेची वारंवारता रिकाम जागा आहे. प्रत्यावर्ती धारा म्हणजे काय, AC करंट. AC जे आपल्या घरांचे जे करंट यूज करतात ते लक्षात ठेवा, आपल्या घरांनी जो करंट राहतो तो नाही का AC राहतो. AC हा आपल्या घरांनी करंट राहतो. आणि जे नाही का तुमच्या जे तुम्ही जर बघितलं सेल जे राहतात, सेल बॅटरी, यामध्ये राहतो DC, डायरेक्ट करंट म्हणतात. AC म्हणजे अल्टरनेट करंट, DC म्हणजे डायरेक्ट करंट. हा डायरेक्ट करंट नाही का आपल्या घरचे जे सेल राहतात, बॅटऱ्या राहतात त्यामध्ये यूज करतात. आणि घरगुती उपकरणात आपल्या घरांनी जे यूज करतात ते AC. त्याला मराठीत म्हणतात प्रत्यावर्ती धारेची प्रत्यावर्ती धारा. तर मग आता प्रश्न विचारला आहे, भारतात प्रत्यावर्ती धारेची वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी किती आहे? तिथल्या 100 हर्ट्ज, इथं 500 हर्ट्ज, इथं 150 हर्ट्ज, इथं 50 हर्ट्ज. तर लक्षात ठेवा 50 हर्ट्ज म्हणजे 50 हर्ट्ज हे नाही का वारंवारतेचे युनिट आहे. तर नाही का आपल्या नाही का भारतामध्ये आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न बघू आपण. आता हे तर झाले आपले नाही का फिजिक्सचे. आता आपण बघू केमिस्ट्रीचे म्हणजे रसायनशास्त्राचे प्रश्न. तर बघा आता पहिला प्रश्न काय म्हणतो, दह्यामध्ये रिकाम जागा आम्ल आढळते. आम्ल म्हणलं आपण मराठी इंग्लिशमध्ये काय म्हणतो ॲसिड. माझा दुधामध्ये दह्यामध्ये कोणतं ॲसिड आढळते? पाहिजे तर त्याला फार्मिक आम्ल, लॅक्टिक आम्ल, सायट्रिक आम्ल आणि टार्टारिक आम्ल. तर लक्षात ठेवा मिल्क इन लिटर म्हणजे नाही का दुधामध्ये नाही का लॅक्टिक ॲसिड नाही का म्हणजे लॅक्टिक आम्ल नाही का आढळते. आणखीन हे लक्षात ठेवा फार्मिक आम्ल हे कशात आढळतात, हे नाही का तुमच्या नाही का लाल मुंग्या आहेत यामध्ये नाही का फार्मिक आम्ल राहते. त्यानंतर सायट्रिक आम्ल कशात आढळतात, हे तुमचे लिंबू व लिंबूवर्गीय फळ जसे लिंबू, संत्रा यामध्ये नाही का सायट्रिक आम्ल आढळतात. त्यानंतर टार्टारिक आम्ल हे कशात आढळतात, हे टार्टारिक जे आम्ल आहे हे तुमच्या नाही का चिंचमध्ये आढळतात. समोरचा प्रश्न बघू आपण. समोरचा प्रश्न बघा काय म्हणते, खालीलपैकी शून्य गणातील मूलद्रव्य कोणते? आता शून्य गणातील नाही का आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो नोबेल गॅस. आता याला शून्य गण का म्हणतात, कारण की या गणातले जे मूलद्रव्य राहतात हे कोणाला इलेक्ट्रॉन देत नाहीत आणि कोणापासून घेत नाहीत, म्हणून याला म्हणतात शून्य गण. मग आता शून्य गणात एलिमेंट कोणते आहेत ह्या बघू. तो ऑप्शन दिले आहे, हे पाय आपल्याला दिले आहे, हे पाय लिथियम, तिथं सोडियम, पोटॅशियम, इथं बेरियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, हेलियम, निऑन, आर्गॉन, बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम हे दिलेलं आहे. तर शून्य गणाचं तुम्हाला माहीत आहे, शून्य गणाचं काय राहतं, त्या शॉर्ट फॉर्म तुम्हाला माहीत असेल, हेना, नीना, ऑर, करीना, झेरॉक्स, रंगीन, ओजी हे तुम्हाला शॉर्ट फॉर्म माहीत असेल. तर पहा हे हेलियम दिसायला हेना, त्यानंतर नीना, ऑर, करीना, झेरॉक्स, रंगीन, ओजी तेवढं काय दिलं नाही, म्हणजे हे 3 दिलं आहे, म्हणून हे कोणत्या ना शून्य गणातील एलिमेंट आहेत. आणि शून्य गणाला कोणता म्हणतात 18वा गण. त्यानंतर नाही का हे जर बघितलं लिथियम, सोडियम, पोटॅशियम हे नाही का तुमच्या नाही का गण 1 मधले एलिमेंट आहेत हे. त्यानंतर जर बघितलं असेल तुम्ही नाही का बेरियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम हे नाही का तुमचे गण 2 मधले आहेत. आणि त्यानंतर नाही का तुम्ही जर बघितलं असेल हे उरलेले हे नाही का तुमचे गण कितले म्हणले 13 मधले एलिमेंट आहेत, हे लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न बघू आपण. काय म्हणतो 13वा प्रश्न,
दुधाचा pH म्हणजे पॉवर ऑफ हायड्रोजन रिकामी जागा आहे किती आहे आपल्याला विचारलेलं आहे. तर इथे दिलेला ऑप्शन 7, 7.4, 6.4 आणि त्यानंतर 4.1. तर लक्षात ठेवा याचं उत्तर राहणार दुधाचा pH नाही का हा 6.4 असतो. आता लक्षात ठेवा 7 कशाचा आहे, तर हा 7 आपल्या शुद्ध पाणी याचा आहे. त्यानंतर 7.4 कशाचा आहे, 7.4 हा मानवी रक्ताचा आहे. आणि नाही का हा जो 4.1 आहे हा कशाचा आहे, आपल्या टमाटो म्हणजे टमाट्याचा आहे. समोरचा बघा प्रश्न 14वा प्रश्न काय म्हणतो, विजेचा सर्वाधिक सुवाहक मूलद्रव्य रिकाम जागा आहे. यापैकी नाही का विजेचा सर्वाधिक सुवाहक मूलद्रव्य आहे म्हणजे त्यातून इलेक्ट्रिसिटी सर्वाहक नाही सर्वात जास्त वाहते. सुवाहक म्हणजे सर्वात जास्त वाहणार कंडक्टर. तर पाहिजे लोखंड दिलं आहे, ॲल्युमिनियम दिलं आहे, तांबे दिलं आहे, चांदी दिली. आता हे चारही बी ऊर्जेचे सुवाहक आहे. लोखंडातून विद्युतधारा वाहते, ॲल्युमिनियमचे वायर तर आपल्या इथे एका पोलवरून दुसऱ्या पोलवर राहतात ते तिथून वाहते. तांबे हा आपल्या वायरात आपला जो वायर जर बघितला असेल इलेक्ट्रिक वायर त्यामध्ये तांब्याची वायर असते. पण याचं उत्तर सर्वाधिक विचारल्यामुळे याचं उत्तर येणार तांबे चांदी. चांदी हा विजेचा सर्वाधिक सुवाहक आहे. समोरचा प्रश्न बघू आपण. पहा रिकाम जागा कोळशामध्ये कार्बनचे प्रमाण सर्वात जास्त असते. आता इथे तुम्हाला कोळशाचे प्रकार दिले आहेत 4 आणि कोणत्या कार्बनचे प्रमाण जास्त आहे विचारलं आहे. पहिले दिलं आहे पीठ, नंतर दिला लिग्नाईट, नंतर बिटुमिनस कोळसा आणि नंतर दिला अँथ्रासाईट. तर लक्षात ठेवा अँथ्रासाईट हा नाही का यामध्ये कार्बनचे सर्वात जास्त प्रमाण राहते. याच्यात नाही का जवळपास 95% नाही का कार्बन असतो या अँथ्रासाईटमध्ये. त्यानंतर आणखीन लक्षात ठेवा पीठमध्ये जवळपास नाही का 60% नाही का कार्बन असतो. त्यानंतर लिग्नाईटमध्ये 60-70% हा 70% नाही का कार्बन असतो. नाही बिटुमिनस कोलमध्ये काय राहते 70-90% कार्बन असतो. हे पण लक्षात ठेवा. सर्वात जास्त जर विचारलं तर अँथ्रासाईट 95% आणि जर सर्वात कमी जर विचारलं असतं तर याचं उत्तर राहणार पीठ. समोरचा प्रश्न बघू आपण. पहा काय म्हणतो, आम्लामध्ये निळा लिटमस कागद रिकाम जागा होतो. म्हणजे आम्लामध्ये एखादं जर द्रावण घेतलं आणि ते आम्ला असेल म्हणजे आंबट असेल त्याच्यात जर आपण निळा लिटमस कागद जर टाकला तर तो कसा होतो, निळाच होतो की तांबडाच होतो की पांढराच होतो की काळा होतो. तर लक्षात ठेवा आम्लामध्ये जर नाही का निळा लिटमस कागद टाकला तर तो जो निळा लिटमस कागद आहे तो कसा होत असतो, तांबडा होतो. या उलट जर नाही का तुम्हाला जर विचारलं असं आमलारीमध्ये काय होतं, तर आमलारीमध्ये त्याच्या उलट आहे. जर तांबडा कागद घेतला आमलारीमध्ये तर तो कसा होत असतो, निळा होत असतो. हे पण लक्षात ठेवा. आपण ॲसिड बेस म्हणतो इंग्लिशमध्ये. समोरचं बघा समोरचा प्रश्न पहा, सर्वात हलके मूलद्रव्य रिकाम जागा आहे. तर सर्वात हलके मूलद्रव्य कोणते आहे आपल्याला विचारलं आहे. नायट्रोजन, हायड्रोजन, हिलियम आणि कार्बन. तर सर्वात हलके एलिमेंट कुठं राहते, हायड्रोजन. त्याचा काय ॲटॉमिक नंबर म्हणजे अणुअंक किती राहत असतो, 1 असतो. हे पण लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न पहा काय म्हणतो समोरचा प्रश्न, आम्ल वर्षाला कारणीभूत रिकाम जागा आहे. म्हणजे आम्ल वर्षा कोणामुळे होते, सल्फ्युरिक आम्ल, नायट्रिक आम्ल, सल्फ्युरिक आम्ल व नायट्रिक आम्ल, कार्बन डायऑक्साईड. तर लक्षात ठेवा आम्ल वर्षा हे सल्फ्युरिक आम्ल व नायट्रिक आम्ल यामुळे होते. म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड आणि नाही का नायट्रिक ॲसिडमुळे होते. समोरचा प्रश्न बघू आपण आता. पहा समोरचा प्रश्न काय म्हणतो, नॅचरल गॅसमध्ये 90% रिकाम जागा गॅस आढळतो. नॅचरल गॅसमध्ये आहे त्याच्या 90% कोणता गॅस आढळतो. इथे दिलं आहे तुम्हाला ऑप्शन मिथेन, इथेन, प्रोपेन, वरील सर्व. त्याचं उत्तर राहणार मिथेन. मिथेन हा नॅचरल गॅसमध्ये किती राहतो, 90% असतो. मिथेन आणखी कुठं राहतो, तुमचा CNG गॅसमध्ये पण मिथेनचा यूज करतात. लक्षात ठेवा. आणखी नाही का मिथेनला आपण नाही का म्हणतो मार्स गॅस पण म्हणतो. मार्स गॅस म्हणजे काय, हा मिथेन जो राहतो जो दलदलीचा प्रदेश राहतो त्या दलदलीच्या ठिकाणी पण नाही का मिथेन नाही का सापडतो. म्हणजे याला मार्स गॅस असेही म्हणतात. हे पण महत्त्व आहे. तसेच मिथेनचा उपयोग तुमचा अमोनिया आणि जी खताची निर्मिती करतात खत कारखाने तिथे पण मिथेनचा यूज करतो. यानंतरचा प्रश्न बघू आपण. पहा नंतरचा प्रश्न काय म्हणतो,
टेर्लिनचा उपयोग कशासाठी करतात? ते जो टेर्लिन राहतो त्याचा उपयोग कशासाठी करतात? कॅरी बॅग करण्यासाठी, कापड उद्योगात, संगणक बनवण्यासाठी किंवा पाईप बनवण्यासाठी. त्याचं उत्तर लक्षात ठेवा, कापड बनवण्यासाठी टेर्लिनचा उपयोग करतात. हिचं तर झाले आपले केमिस्ट्रीचे प्रश्न. आता आपण बघू आपलं जीवशास्त्र म्हणजे काय, बायोलॉजीचे प्रश्न. तर पहिला या बायोलॉजीचे प्रश्न बघू आपण. यामध्ये पहिला प्रश्न काय म्हणते, मानवी हृदयाचे साधारणतः वजन रिकाम जागा ग्राम असते. जे मानवाचं हृदय आहे त्याचं नाही का साधारणतः वजन किती असते? इथे ऑप्शन दिला 340 ग्राम, 300 ग्राम, 255 ग्राम आणि 250 ग्राम. तर लक्षात ठेवा, मानवी हृदयाचे वजन 340 ग्राम असते. आता मानवी हृदयाचे म्हणजे माणसाचे बरं. आता जर तुम्हाला स्त्रियाचे जर विचारले असते तर स्त्रियाचे नाही का राहत असते 255. स्त्रियाचे जे राहतात हृदयाचे वय हे नियरली किती राहत असते, 255 ग्राम असते. समोरचा प्रश्न बघू आता आपण. समोरचा प्रश्न काय म्हणतो, झोपेत असताना मानवाच्या हृदयाचे एका मिनिटाला रिकाम जागा ठोके होतात. जर आपण झोपेत असेल तर नाही का आपल्या नाही का हृदयाचे एका मिनिटात किती ठोके होणार? 72, 60, 55, 120 ते 160. तर लक्षात, झोपेत असताना आपल्या हृदयाचे 55 ठोके पडतात. आता इन जनरल म्हणजे साधारणतः झोपेत नसल्याने जनरल असेल तर किती पडतात? तर इन जनरल नाही का जो प्रौढ व्यक्ती आहे म्हणजे नॉर्मल पर्सन आहे प्रौढ व्यक्ती त्याच्या नाही का 72 पडतात. आणखीन जो वृद्ध व्यक्ती आहे म्हणजे त्याचे एज झालं आहे म्हातारी म्हणतो आपण, त्याच्या नाही का हृदयाचे नाही का इन जनरलमध्ये किती पडतात? एका मिनिटाला 60 पडतात. पण जो लहान बेबी आहे, छोटा मुलगा आहे, लहान मुलं खूप लहान राहतात त्याचे नाही का हृदयाचे ठोके सर्वात फास्ट आहे, किती आहे? 120 ते 160 पडतात. हे इन जनरल. पण जर झोपेत विचारलं तर झोपेत नाही का लक्षात ठेवायचं सगळ्याचे किती 55 पडतात. समोरचा प्रश्न बघू आपण. समोरचा प्रश्न बघा, मानवामध्ये साधारण रक्तदाब म्हणजे काय नॉर्मल बीपी असते. आता साधारण रक्तदाब म्हणजे काय नॉर्मल बीपी. रक्तदाबाला नाही का बीपी म्हणतो. बीपी म्हणजे काय राहते असते? ब्लड प्रेशर. तर साधारण रक्तदाब किती असते? नॉर्मल बीपी इथे दिलं आहे तुम्हाला 160/95. इथं दिलं आहे 100/60. इथं दिलं 120/18. यापैकी नाही. तर लक्षात नॉर्मल बीपी जी राहते मानवाची ही नाही का किती राहते? 120 अन्वेषण या कोणच्या आणि प्रसन्नानुसार. आता जर नाही का तुम्हाला जर हाय जर बीपी विचारली असती तर नॉर्मल झाली. हाय जर विचारली असते तर हाय बीपी राहते 160/95. याला आपण हाय बीपी म्हणतो. आणि जर कधी जर तुम्हाला विचारलं कमी बीपी म्हणजे काय लो बीपी जर विचारली तर 100/60. याला नाही का लो बीपी म्हणतात. लो बीपी असं बनतात. हे झालं तुमचं हाय बीपी. हे तिन्ही पण लक्षात ठेवा, महत्त्वाचे आहे. समोरचा प्रश्न बघू आपण. काय म्हणते, मानवामधील अन्ननलिकाची लांबी रिकाम जागा सेंटीमीटरमध्ये विचारले. सेंटीमीटर असते. 900, 850, 990, 950. तर लक्षात ठेवा, मानवामध्ये जी अन्ननलिकाची लांबी आहे ना 950 सेंटीमीटर असते. जर फूटमध्ये जर विचारलं तर हे नाही का 32 फूट होते. 32 फूट असते. समोरचा प्रश्न बघू आता आपण. समोरचा प्रश्न काय म्हणतो, माणसाच्या जीवनात एकूण रिकाम जागा दात येतात. म्हणजे आपल्या जीवनात नाही का किती दात येतात? इथे दिलं आहे 32, 35, 45 आणि 52. बरेच जण 32 करतात पण हे रॉंग उत्तर आहे. माणसाच्या जीवनात एकूण विचारले, एकूण नाही का विचारल्यामुळे किती येतात? 52. मग 52 कसे येतात सर? तर नाही का 20 नाही का दुधाचे येतात आणि 32 नाही का आपले कायमस्वरूपी येतात. असे झाले तुमचे 52. आणि दुधाचे केव्हापासून येतात? तर वयाच्या 6व्या महिन्यापासून दुधाचे दात येतात. हे पण लक्षात ठेवा. त्याच्यामुळे आपले दुधाचे दात काही वर्षानंतर पडून जातात. तुम्ही बघितलं असेल. नंतर परमनंट येतात. आता आपण नेक्स्ट प्रश्न काय म्हणते, कोणत्या ग्रंथीला मास्टर ग्रंथी असे म्हणतात? आता कोणती ग्रंथी आहे तिला मास्टर ग्रंथी म्हणतात? इथं दिलं आहे थायरॉइड ग्रंथी, स्वादुपिंड ग्रंथी, पीयूषिका ग्रंथी, अधिउक्क ग्रंथी. मग त्याच्याला कोणत्याला नाही का मास्टर ग्रंथी म्हणतात हे विचारलेलं आहे. तर लक्षात ठेवा, पीयूषिका ग्रंथीला मास्टर ग्रंथी असे म्हणतात. आणि ही कुठं राहते? तर ही राहते आपल्या मेंदूमध्ये, ब्रेनमध्ये ही ग्रंथी असते. समोरचा प्रश्न बघू. समोरचा प्रश्न काय म्हणतो, सर्वाधिक गुणसूत्र रिकाम जागा असतात कोणात असतात?
इथे दिलं आहे कुत्रा, मच्छर, खेकडा आणि बेंडूक. तुम्हाला माहीत आहे माणसात किती राहतात, म्हणजे किती राहतात 46, मानवामध्ये 46 राहतात. पण नाही का आपल्या इच्छेतले सर्वाधिक कोणात राहतात, सर्वाधिक राहतात आपल्या खेकड्यामध्ये. किती राहतात 200 गुणसूत्र असतात. त्यानंतर जर कुत्र्यात जर विचारलं तर हे किती राहतात 78. त्यानंतर मच्छरमध्ये किती राहतात जर विचारलं तर हे नाही का 6 राहतात. आणि त्यानंतर तुमचं बेंडूक जर विचारलं तर हे किती राहतात 26 गुणसूत्र असतात. पण इथं आपल्या सर्वाधिक विचारलं, सर्वाधिक कोणात राहतात खेकड्यात, किती राहतात 200. यानंतरचा प्रश्न पहा. समोरचा प्रश्न काय म्हणते, जागतिक आरोग्य दिन रिकाम्या जागेला असतो. आता जागतिक आरोग्य दिन केव्हा असतो? 31 मे, 16 ऑगस्ट, 1 ऑक्टोबर, यापैकी नाही. त्याचं उत्तर आहे की यापैकी नाही. जागतिक आरोग्य दिन हा 7 एप्रिलला असतो. लक्षात ठेवा 7 एप्रिलला कोणता दिन राहतो? जागतिक आरोग्य दिन. समोरचा प्रश्न बघू. शेवटचा प्रश्न आहे पहा. काय म्हणतो, रिकाम जागा हे संयोजी उत्ती आहे. यापैकी खाली जे ऑप्शन दिले आहेत त्याच्यापैकी कोणती संयोजी उत्ती आहे? तर तो ऑप्शन दिला हाडे, त्वचा, मेंदू आणि मूत्रमार्गातील स्नायू पाहिजे होतं इथं. तर याचं उत्तर राहणार हाडे. हाडे हा नाही का संयोजी वृत्ती आहे. तर इथं अशा प्रकारे आपला व्हिडिओ पूर्ण झालेला आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एकदा लाईक करा आणि कमेंट करा. तसेच नाही का तुम्हाला असे नवीन नवीन नाही का सायन्सचे अतिमहत्त्वाचे व्हिडिओ जर पाहिजे असेल तर आजच आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. ज्यामुळे नाही का आपले नवीन नवीन जे नाही का व्हिडिओ आहे त्याचे नाही का तुम्हाला नाही का नोटिफिकेशन येईल. आणि त्यासाठी तुम्ही बेल आयकॉनला पण क्लिक करा. तसेच तुम्हाला असेच महत्त्वाचे जे पूर्वीचे माझे जे व्हिडिओ आहेत ते जर बघायचे असेल तर आपल्या चॅनलवर जा आणि आपल्या चॅनलमध्ये नाही काही सर्व नाही का व्हिडिओ प्रेझेंट आहे. ओके, थँक्यू.